गिरीश महाजन पक्ष फोडण्यासाठी भाजपने नेमलेला दलाल असं राऊतांनी म्हटलंय। महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाही असं राऊत म्हणाले। गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्याचा राऊतांनी समाचार घेतलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे। हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। ह्या माणसाच्या बडबडीमुळे च्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। आउट ऑफ कंट्रोल झालेलं काम यांचं, आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे। आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही। पुढे जाणार पक्ष, ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या, तेव्हाचे पक्ष बदलायला तयार होते। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता, लाज वाटत नाही? आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज गिरीश महाजनच्या, बघून आमचं लक्ष आहे। गिरीश महाजन हे जे बोलतायत ती भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला। आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्याने शिवसेना संपवण्याची भाषा केली, आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी ते जंग पछाडलाय शिवसेना संपवण्यासाठी। त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला, आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याच्या जी शक्ती आहे त्यातले हे गिरीश महाजन हस्तक आहेत, मराठी द्रोही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत। आणि शिवसेना संपवणं गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही। 2, 4, 5, 25 माणसं फोडणं म्हणजे का पक्ष संपवणं असतं का? नरेंद्र मोदी पण काँग्रेस मुक्त भारत होते ना, काय काँग्रेस मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत, पण त्यांच्याच काळामध्ये काँग्रेस जास्त वाढली, त्यांच्याच काळात भ्रष्टाचार जास्त वाढला, आणि त्याच काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवून त्यांना भारताची भूमिका मांडायला लागली, मांडले ना। गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे। हे नाचेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही।